श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 338चा उर्वरित भाग. साधा आली तेव्हा बाईसा सर्वज्ञांचे कपडे लवकर सुकविण्यासाठी हातात धरून अंगणात शेतपावली करीत होती. त्यामुळे साधा बाईसाला हे सर्वज्ञच आहेत असे समजून दंडवत करू लागली. तेव्हा बाईसा म्हणाले, येल्लो मी आहे, बाबा तिकडे नानी घरात आहेत. मग साधा आली पडदा उचलून सर्वज्ञांना बघत होती. सर्वज्ञांनी म्हटले, काय साधे हो, देव पाहत आहात? साधाने म्हटले, जीजी. सर्वज्ञ म्हणाले, या देव येथेच आहेत. तशीच साधा सर्वज्ञांजवळ आली, दंडते घातली, श्रीचरणा लागली. सर्वज्ञांनी विचारले, साधे हो, तुम्ही मर्दना देऊ जाणता? साधाने म्हटले, नाही जी, मी मर्दना देणे जाणत नाही. सर्वज्ञांनी विचारले, तर लेकरांना उठणे कोण लावतात? साधा म्हणाली, तसेच गाईचे दूध तूप वगैरे लावून अंग चुरून देते. सर्वज्ञ म्हणाले, ते आमच्या ठाई करून दाखवा पाहू. ती बरं म्हणून परत गेली. गुडघ्यावर वस्त्र ओढून कासोटा घातला, मोकळा पदर अशी आली. सर्वज्ञांनी सांगितले, साधे हो, तुम्ही आपली मांडी परपुरुषा देखो ने दीजिए की. सर्वज्ञांनी कासोटा सोडायला लावला आणि व्यवस्थित कासोटा देवविला. मोकळा पदर तो कमरेला वेढा घेऊन खोवविला. मग तिने चिकसा घेतला, सर्वज्ञांच्या श्रीचरणी लावला व श्रीचरण तळ हाताने घासले. सर्वज्ञांनी म्हटले, साधे हो, आता पुरे करा. तुमच्या ऐवजी पद्यनाभी उठणे लावतील. मग पद्यनाभीने सर्वज्ञांना उठणे लावून श्रीमुकुट, श्रीकर, श्रीचरण घासले. सर्वज्ञांचे अंग घासणे झाले आणि साधेने सर्वज्ञांचे चरणोदक घेतले. सर्वज्ञ म्हणाले, हे काय साधे हो? साधा म्हणाली, जीजी, प्रसाद घेतला. सर्वज्ञ चौरंगावर बसले. बाईसाने सर्वज्ञांच्या श्रीमुकुटी उठणे लावले. नंतर पद्यनाभी देवाने गडव्याने श्रीमुकुटावर पाणी टाकले. बाईसाने श्रीमुकुट धुतला, सर्वांग धुतले. अशी सर्वज्ञांना अंघोळ घातल्या जात होती. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.